मित्रांनो, का कोणास ठाऊक पण काही लोक फक्त एक वाक्य बोलतात आणि समोर सगळं जग शांत होऊन त्यांचं ऐकायला लागतं. आणि काही लोक दिवसातून 100 वेळा बडबड करतात पण कोणीही त्यांचं ऐकत नाही. तुमच्या बाबतीत कधी असं होतं का? तुम्ही खूप मेहनत करता, खूप चांगलं वागता, सर्वांसाठी काहीतरी करायचा प्रयत्न करता, पण तरी लोक तुमचा आदर करत नाहीत, तुम्हाला गांभीर्याने घेत नाहीत. मला आठवतं, माझ्या आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा मला सतत चुकल्यासारखं वाटायचं. मी लोकांना मदत करायची, त्यांच्यासाठी वेळ द्यायचे, पण जेव्हा माझी वेळ यायची तेव्हा लोक मला महत्त्व द्यायचे नाहीत. मनापासून वाटायचं की माझ्यात नक्की काय कमी आहे. पण मग एक दिवस मला एक गोष्ट समजली, रिस्पेक्ट मिळवायचा असेल तर फक्त चांगलं वागणं पुरेसं नाही, त्यासाठी एक विशिष्ट शहाणपण लागतं. हे शहाणपण म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाची आणि वेळेची किंमत ओळखणं. हे 15 नियम मी तुम्हाला आज सांगणार आहे. ते मी स्वतः अनुभवले आहेत आणि त्यांनी माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवला आहे. हे नियम तुम्हाला लोकांना तुमचा आदर करण्यासाठी भाग पाडतील. लक्षात ठेवा, आदर मिळत नाही तो कमवावा लागतो आणि तो कमवण्यासाठी कोणतीही भीक नाही मागायची, तर आत्मसन्मानाचे नियम पाळायचे. चला तर मग आपल्या आयुष्यात हरवलेला रिस्पेक्ट परत मिळवण्यासाठी आजपासून एक नवीन सुरुवात करूया. आणि या प्रवासातला आपला पहिला आणि महत्त्वाचा नियम आहे, स्वतःचा सन्मान करा. अमेरिकन नेता एलेन रूझवेल्ट म्हणतात, तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुमचं मन दुखवू शकत नाही, तुम्हाला कमीपणाची जाणीव करून देऊ शकत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे, तुमची किंमत किती आहे, तुम्हाला किती सन्मान मिळायला हवा, हे ठरवायचं काम दुसऱ्याचं नाही, ते फक्त तुमचं आहे. तुम्ही स्वतःला जितका मान द्याल तितकाच मान तुम्हाला जगाकडून मिळेल. समोर कोणीही असो, तुम्ही स्वतःला कधीच कमी समजू नका. स्वतःशी सन्मानाने वागा, कारण स्वतःचा आदर करणं हीच पहिली पायरी आहे. आपला दुसरा नियम तो म्हणजे घेण्याआधी द्यायला शिका. आदर हा आरशासारखा असतो, तुम्ही जितकं दुसऱ्यांना दाखवाल तेवढं जास्त प्रतिबिंब तुमच्यावर पडेल. आदर कमवायचा असेल तर आधी लोकांना तो द्यावा लागतो. जसा तुम्हाला रिस्पेक्ट हवा आहे तसा समोरच्यालाही हवा असतो. म्हणून जर समोरचा व्यक्ती तुमच्याशी चांगल्या पद्धतीने बोलत असेल तर त्याच्याशी सुद्धा आदराने वागा. आणि जर कोणी तुम्हाला रिस्पेक्ट देत नसेल तर त्याच्याशी वाद घालू नका, पण त्याला तीव्र शब्दात सांगा की त्याच्या अशा वागण्याला तुम्ही अजिबात महत्त्व देत नाही. तुम्ही सरळ बोलून टाका, मी तुला आणि तुझ्या बोलण्याला गांभीर्याने घेत नाही, पण सगळ्यात आधी तुम्ही स्वतःहून प्रत्येकाला रिस्पेक्ट द्या, मग तो लहान असो किंवा मोठा. तिसरा नियम आहे, घाईघाईमध्ये प्रतिक्रिया देऊ नका. तुम्ही अशा माणसाचा आदर करता का जो काही विचार न करता बोलतो, ज्याला हेही समजत नाही की कधी काय बोलावं? नाही ना. आयुष्यात अनेक चढ उतार येतात, परिस्थिती कशीही असो, तुमच्या मनाची स्थिरता राखणं खूप महत्त्वाचं आहे. विचारपूर्वक दिलेला सल्ला कायम लक्षात राहतो, पण घाईत दिलेलं उत्तर लोक विसरून जातात. म्हणून वेळ द्या, विचार करा आणि मग बोला. चौथा नियम सांगतो, कोणी अपमान केल्यावर डोळ्यात बघा. तुम्ही कितीही यशस्वी असलात तरी काही लोक तुमचा अपमान करतील. काही लोकांना तुमचं यश बघवत नाही. जेव्हा कोणी तुमचा अपमान करतो तेव्हा तुमची नजर खाली जाऊ देऊ नका, घाबरू नका, चिडूही नका. उलट त्या व्यक्तीकडे धैर्याने, स्वाभिमानाने आणि शांतपणे डोळ्यात बघा. यामुळे तुम्ही समोरच्याला संदेश देता की मी कमजोर नाहीये, मी तुझ्या अपमानाने खचणार नाही. यामुळे तो अस्वस्थ होईल आणि स्वतःच गप्प बसेल आणि या आत्मविश्वासाला खऱ्या जगात महत्त्व मिळवून देतो. पाचवा नियम, मागणी आणि पुरवठ्याचा नियम, लॉ ऑफ डिमांड अँड सप्लाय. आदर हा केवळ तुमच्या चांगुलपणावर आधारित नसतो, तो तुमचं स्थान, तुमचं मूल्य आणि समाजासाठी तुम्ही काय करता यावर आधारित असतो. जर तुमच्याकडे दुर्मिळ कौशल्य असेल, जसे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एक्सपर्ट किंवा सर्जन, तर तुमची किंमत आणि आदर आपोआप वाढतो, कारण मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे. म्हणून आदर मिळवायचा असेल तर अशा स्किल्स शिका ज्या दुर्मिळ आहेत, समाजासाठी उपयुक्त व्हा, स्वतःची एक ओळख निर्माण करा. सहावा नियम आहे, बोलण्यामध्ये सहजता आणा. बोलताना अगदी थोडक्यात, शांत आणि ठाम पद्धतीने बोला. बोलण्याची गती फार झपाट्याने नको, कारण फार संतही नको. आवाज इतका मोठा नको की दुसऱ्याला त्रास होईल आणि इतका हलकाही नको की कोणी ऐकणारच नाही. बोलण्याआधी थोडं थांबा, विचार करा, शब्दांची निवड करा आणि जेव्हा बोलाल तेव्हा इतकं अर्थपूर्ण बोला की समोरच्या मनात एकच विचार यावा, किती छान सांगितलंय. सातवा नियम सांगतो, तुम्ही किती हुशार आहात हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला लोकांकडून कौतुक हवंय का, की बघा बघा मी किती हुशार आहे? जर हीच तुमची इच्छा असेल तर तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात. स्वतःबद्दल सतत बोलणं किंवा मोठेपणाचं प्रदर्शन करणं हा सन्मान मिळवण्याचा मार्ग नाही. लोक दोन प्रकारचे असतात, एक जे डोंगराच्या पायथ्याशी ओरडतात आणि दुसरे जे शिखरावर शांत उभे असतात. जे शिखरावर पोहोचले आहेत ते जास्त लक्षात राहत नाहीत. तुम्ही काय आहात आणि तुम्ही काय करू शकता हे तुमच्या कृतीतून दिसायला हवं. आठवा नियम, तुमची देहबोली रुबाबदार बनवा.
तुमची देहबोली तुमचा आत्मविश्वास दर्शविते. तुम्ही जितके अधिक झुकलेले, कमजोर आणि दीनदुबळे असाल, लोक सुद्धा तुम्हाला तशीच वागणूक देतील. एक चांगली देहबोली तुमच्या रिस्पेक्टला वाढवते. म्हणून ताठ उभे राहा, आत्मविश्वास पूर्ण शरीर भाषा ठेवा. 9वा नियम आहे कपड्यांचे मानसशास्त्र. कपडे माणसाला रिस्पेक्ट मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावतात. तुमचं बाह्यरूप, कपड्यांची निवड, रंग, स्वच्छता आणि फिटिंग हे सगळं तुमचं अंतर्मन आणि लोकांशी असलेले तुमचं नातं दर्शवितं. फाटके, मळलेले कपडे वापरणारा माणूस चांगला जरी असला तरी लोक नकळत त्याचा कमी रिस्पेक्ट करतात. कपडा किती महाग आहे यापेक्षा तो तुमच्यावर नीट बसतोय का आणि तुमचं व्यक्तिमत्व खुलतंय का हे महत्त्वाचं आहे. 10वा नियम आहे स्वतःवर हसायला शिका. आयुष्यात थोडी सहजता घेऊन या. प्रत्येक गोष्ट फारच गंभीरपणे घेऊ नका. जो व्यक्ती नेहमीच गंभीर असतो, कधी जोक करत नाही आणि प्रत्येक लहान गोष्टीवरून नाखुश होतो, लोक त्याची इज्जत करत नाहीत. जर कोणी तुमच्यावर छोटासा जोक केला तर शांत राहा. हे दाखवते की तुमच्याकडे स्वतःवर हसायला आणि हलक्या मनाने गोष्टी घेण्याचा चांगला सेन्स आहे. 11वा नियम, तुमची कमजोरी, तुमचे दोष दुसऱ्यांना सांगू नका. एक वेळेस ठीक आहे, तुम्ही स्वतःच्याच कमजोरीवर थोडे हसले, पण मग तेच लोक पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीवरून तुमच्यावर हसत राहिले तर कोणतीही गोष्ट जर मर्यादाबाहेर गेली तर ती घातकच ठरते. म्हणून स्वतःचे दोष, कमकुवत बाजू कधीही उघड करू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, पण स्वतःला छोटं दाखवून. 12वा नियम, नेहमी रहस्यमय आयुष्य जगा. कोणाला हे माहिती होऊ देऊ नका की तुम्ही काल काय करत होता, आता काय करत आहात आणि उद्या काय करणार आहात. सगळ्यांसमोर स्वतःचे पुस्तक उघडे करून बसू नका. तुमच्याविषयी जितकं कमी लोकांना कळेल तितकं ते तुमच्याविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक राहतील आणि त्याच उत्सुकतेतून तुमचं एक वेगळं महत्त्व निर्माण होईल. 13वा नियम, कोणाचीही निंदा करू नका. एखाद्याच्या मागे त्याची निंदा करणे, गॉसिप करणे हे एक अत्यंत वाईट गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या जवळ तिसऱ्या व्यक्तीची निंदा करत असता तेव्हा ते असा विचार करतात की आज हा माणूस दुसऱ्याची गोष्ट माझ्याकडे सांगतोय तर उद्या हा माझ्या गोष्टी दुसऱ्याला 100% सांगणार. अशा प्रकारे तुम्ही स्वतःची विश्वासार्हता कमी करता आणि त्यामुळे तुमची प्रतिष्ठा घसरते. 14वा नियम, चूक असेल तर तिचा मोठ्या मनाने स्वीकार करा. लक्षात घ्या, तुम्हीही माणूसच आहात, देव नाही. तुमच्याकडूनही चुका होतात, पण असं वागणं की तुम्ही कधीच चुकत नाही हे अयोग्य आहे. जेव्हा तुम्ही चुकता तेव्हा आपल्या चुका स्वीकार करा. लोक तुम्हाला आपसकूच आदर देतील, तुम्हाला प्रामाणिक समजतील. चूक स्वीकारणारा माणूस जास्त ताकदवान असतो. आणि शेवटी 15वा नियम आहे नम्र बना, चांगलेपणाचा आव आणू नका. विनम्र माणूस दुसऱ्यांशी चांगला वागतो कारण तो आतून चांगला असतो, पण चांगुलपणाचा आव आणणारा माणूस स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांशी चांगला वागतो. हाच फरक लोक ओळखतात. कधी कधी जास्त चांगलं वागणं सुद्धा तुमच्या अंगलट येतं. लोक तुमचा भला माणूस सोडून तुमचाच गैरफायदा घेऊ लागतात. म्हणून नेहमी नम्र राहा, पण स्वतःच्या मर्यादा आणि सन्मान जपा. मित्रांनो, हे होते ते 15 जबरदस्त नियम जे तुम्हाला हरवलेला रिस्पेक्ट मिळवून देतील आणि लोकांमध्ये तुमची किंमत वाढवतील. या नियमांना तुमच्या आयुष्याचा भाग बनवा आणि मग बघा, लोक तुमच्या समोर आपोआप नतमस्तक होतील. धन्यवाद.